नमस्कार. शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहोत. आपण येत्या 25 तारखेपर्यंतचा संपूर्ण हवामान अंदाज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. अशाच प्रकारे हवामानाचा अंदाजासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सध्या पावसाची स्थिती ही राज्यात जोरदार स्वरूपाची आपल्याला दिसत आहे आणि आज थोडा पावसात विश्रांती होती, पण उद्यापासून मात्र राज्याच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला होताना दिसणार आहे. आणि त्याच पावसाच्या प्रमाणात ही जसे 12 आणि 13 14 तारखेनंतर खूप वाढ होणार आहे. तर त्या 13 आणि 14 तारखेला राज्याच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आणि 15 आणि 16 तारखेला या पावसाच्या प्रमाणात वाढ होऊन हा अतिवृष्टीसारखा पाऊस देखील काही भागांमध्ये राज्याच्या पडणार आहे. तर आपण बघूया राज्याच्या कोणकोणत्या भागात या पावसाचा प्रभाव हा अधिक राहणार आहे, तर कोणत्या भागात ह्या पावसाचा प्रभाव हा कमी स्वरूपाचा राहणार आहे. तर सध्या बघायला गेलं तर उद्या कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या काही भागामध्ये या पावसाचा आपल्याला प्रभाव जाणवेल आणि राज्याच्या इतर भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या स्तरी व स्थानिक वातावरण जाणार आहे मुख्यतः. आणि 13 तारखेला बघायला गेलं तर मराठवाडा, विदर्भ आणि कोकण किनारपट्टी या भागांना या पावसाचा प्रभाव जाणवणार आहे. 14 तारखेला मात्र या वातावरणात वाढ होती आणि संपूर्ण महाराष्ट्रात या पावसाचा प्रभाव आपल्याला जाणवत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आणि मात्र 15 तारखेला या पावसाच्या वातावरणात संपूर्ण वाढ होती आणि 15 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवलेला आहे. 16 तारखेला देखील राज्यात तीच परिस्थिती राहणार आहे. कोकण किनारपट्टीला जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे, इतर महाराष्ट्रात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे. 17 तारखेला देखील तीच परिस्थिती कायम राहणार आहे. कोकण किनारपट्टीला जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे. 18 तारखेला देखील पाऊस हा राज्यात कायम आहे, म्हणजे खूप मोठा पावसाचा हा कालावधी आहे आणि जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची खूप दाट शक्यता आहे. 19 तारखेला या वातावरणात अधिक वाढ होती आणि मराठवाड्याच्या आणि कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस होते. खूप जोरदार स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. अनेक भागांमध्ये नदी, नाले, ओढे, पूर वगैरे ही परिस्थिती आपल्याला अनुभवायला भेटणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. तर 21 आणि 22 तारखेचा अंदाज बघायला गेलं तर राज्यात सेम तीच परिस्थिती राहणार आहे. 21 तारखेला थोडंसं मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात वातावरण कमी होते, परंतु विदर्भ आणि मराठवाडा, कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर हा कायम राहतोय. आणि 22 आणि 23 तारखेला पुन्हा वातावरणात थोडा बदल होते आणि उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये या पावसाचा जोर हा कायम राहणार आहे 22 तारखेला देखील. आणि 23 तारखेला पुन्हा बंगालच्या उपसागरात एक छोटासा कमी दाब निर्माण होते, त्याच कमी दाबाचा प्रभाव पुन्हा राज्यात दिखवते. म्हणजे पाऊस हा जोरदार स्वरूपाचा खूप दिवस महाराष्ट्रात पडणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. 24 तारखेला या पावसाचं प्रमाण थोडंसं कमी दाखवलं गेले. 24 तारखेला हा पाऊस थोडा महाराष्ट्रातून म्हणजे कमी स्वरूपाचा दाखवला गेलेला आहे, परंतु बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नवीन पावसाचे वातावरण तयार होते, त्याचाच प्रभाव हा आपल्याला राज्यात दिसणार आहे. तर बघूया व्हिडिओमध्ये. आणि सध्या 11 तारखेला कसं वातावरण राहणार आहे. 11 तारखेला ढगाळ परिस्थिती काही भागात दाखवली आहे आणि काही भागात पाऊस देखील दाखवला आहे. दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्माण होईल आणि राज्याच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस पडणार आहे. 12 तारखेची परिस्थिती बघायला गेली तर 12 तारखेला आपण पाहू शकता राज्यात सकाळपासूनच ढगाळ स्थिती राहील आणि उष्णतेचं प्रमाण जास्त राहील आणि दुपारनंतर या वातावरणात वाढ होऊन पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस होईल. 13 तारखेला देखील तीच परिस्थिती कायम राहणार आहे. 13 तारखेला विदर्भ, मराठवाडा, विशाखापट्टणमच्या दरम्यान जो कमी दाब तयार झाला होता तो 13 तारखेला संपूर्णपणे सक्रिय होऊन आपल्या राज्याकडे प्रवास करीत निघणार आहे आणि त्याच कमी दाबाचा प्रभाव हा राज्याच्या अनेक भागात जोरदार स्वरूपाचा राहणार आहे. नागपूर, अकोला, जळगाव, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा ह्या जे भाग आहे ना मित्रांनो, या भागात जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य देखील पाऊस होणार आहे. इथल्या शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे. आणि 14 तारखेला वातावरणात थोडासा वाढ होते. 14 तारखेला अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील दाखवलेला आहे. 14 तारखेला कोल्हापूर, सोलापूर, त्याचबरोबर नांदेड, अकोला ह्या भागांना पहिल्यांदा 15, 14 आणि 14, 15 आणि 16 ह्या दिवसांमध्ये मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागांना या पावसाचा जोर अधिक राहणार आहे. 16 तारखेला आपण पाहू शकता सोलापूर, कोल्हापूरच्या दरम्यान नांदेड वगैरे मराठवाड्याचा काही भाग, अहिल्यानगरचा काही भाग ह्या भागांना मित्रांनो अतिवृष्टी देखील होण्याची खूप दाट शक्यता आहे. हा पाऊस हा जोरदार स्वरूपाचा राहणार आहे व राज्यात अनेक ठिकाणी महापूर देखील आणणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे.
आणि 18 तारखेला पावसाच्या वातावरणात जरी अरबी समुद्रात निघून जात असेल तर अरबी समुद्रातून एक पावसाचे वातावरण नवीन तयार होते. 18 तारखेला देखील राज्यात संपूर्ण पाऊस दाखवला गेलेला आहे. 19 तारखेला पावसाची स्थिती बघायला गेलं तर मात्र 19 तारखेनंतर पावसाच्या वातावरणात थोडासा बदल होणार आहे. हा पाऊस भाग बदलणार आहे. जो पाऊस आपल्याला मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होता तोच पाऊस आपल्याला त्याचप्रमाणे नाशिक, जळगाव म्हणजे जो उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हा पाऊस जोरदार स्वरूपाचा राहणार आहे. दुसरा कमी दाब हा देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये प्रभाव पाडणार आहे. दुसऱ्या कमी दाबांमुळे सुद्धा राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला जाणवणार आहे. 21 तारखेला देखील कोकण किनारपट्टी, नाशिक वगैरे या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे. विदर्भात देखील त्या पावसाचा प्रभाव राहील, मराठवाड्यात देखील त्या पावसाचा प्रभाव राहील. म्हणजे 22 आणि 23 तारखेपर्यंत राज्याच्या संपूर्ण भागात पाऊस हा आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. 22 तारखेला देखील राज्याच्या संपूर्ण भागात पाऊस आहे. 23 तारखेला देखील स्थानिक वातावरण कायम आहे, ढगाळ स्थिती कायम आहे आणि त्यामुळे राज्यात पावसाचे वातावरण देखील कायमच आहे. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.